शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासूनचं आंदोलन तुम्ही बघता आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे जवळपास आघाडी सरकारपासूनचे आंदोलन आहे आणि म्हणून आघाडी सरकारच्या आंदोलनापासून ह्या दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांना जे आमिष दाखविण्यात आले किंवा जाहीरनामे वचननामे दाखविण्यात आले तर म्हणजे 2014-19ला आमचं महायुतीचं सरकारही आलं, परंतु त्याच्यामध्ये शिवसेनेला कसल्याही प्रकारचं स्थान नसल्यामुळे भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनी शिवसेनेला कसल्याही प्रकारची म्हणजे किंमत दिली नाही आणि म्हणून 14 ते 19 मध्ये आमचा प्रश्न सुटला नाही। 19 ते 24च्या दरम्यान ज्यावेळेस म्हणजे 19 ते 22च्या दरम्यान महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली त्यावेळेस या महाविकास आघाडीमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री झाले। मी अनेक वेळा त्यांना निवेदन दिले, भेटलोही, परंतु आमचा प्रश्न सोडवला नाही। 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेचं विघटन झालं आणि शिवसेनेमध्ये 2 गट झाले आणि शिंदे गट जास्तीत जास्त आमदार घेऊन बाजूला झाल्यामुळे त्यावेळेस माननीय अर्जुनराव खोतकर जालन्यामधून शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत गेले। त्यावेळेस मात्र मी थेट न जाता मी जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांना या ठिकाणी एकत्र केलं आणि त्यांची संमती घेऊन आपल्याला 7-12 पाहिजे असेल तर आपल्याला शिवसेना शिंदे गटासोबत जावं लागेल, वर्तमान सरकारमध्ये जावं लागेल आणि म्हणून सगळ्याच्या संमतीने मी 2022ला सगळ्या जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांना सोबत घेऊन मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामध्ये काही म्हणजे 1.5 ते 2 वर्षामध्येच शेवटच्या क्षणी शिंदे साहेबांनी जे म्हणजे या दलित आदिवासी महाराष्ट्रातील दलित आदिवासी यांच्यासाठी जो निर्णय घेतला 2-4 दिवसापूर्वी तो ऐतिहासिक निर्णय आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही दलित आदिवासींचं जे अतिक्रमण आहे, शेतीसाठी असेल घरासाठी असेल, हे सगळं अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना 4-4 एकरचा 7-12 दिला पाहिजे आणि म्हणून हा निर्णय केवळ म्हणजे आमच्या आंदोलनाचं यश आहे आणि आंदोलनामध्ये शेवटच्या आम्हाला 9 तारखेला चर्चेसाठी शिंदे साहेबांनी बोलवलं। त्यावेळेस आम्ही नुसतं रिकामा हाताने न जाता आम्ही 8 जुलैला जे या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलनाचं चित्रीकरण आम्ही सोबत घेऊन गेलो 9 तारखेला आणि जी चर्चा झाली ती माननीय अर्जुनराव खोतकरही सोबत होते। त्यांनी पोटतिडकीने शिंदे साहेबाकडे हा प्रश्न मांडला, याच्यातलं प्रलंबितपणा गांभीर्य हे सगळं लक्षात घेऊन शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे। खऱ्या अर्थाने आता ही जे दलित आदिवासी हे खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचं जीवन जगतील, यांना सरकारची योजना मिळेल, यांना बँकेचं कर्ज मिळेल आणि इथून पुढे म्हणजे दलित आदिवासींच्या हत्या होणार नाहीत किंवा कसल्याही प्रकारचे त्यांना मानसिक त्रास होणार नाही, कारण जोपर्यंत 7-12 मिळत नव्हता तोपर्यंत या गुंडांचा यांना त्रास होता आणि म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णयावर मी आणि जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी समाज फार शिंदे सरकारवर खुश आहे आणि म्हणून यापुढे शिंदे सरकारची यावं अशी सगळ्यांची भावना आहे। आज या ठिकाणी जालना जिल्ह्यातील फार मोठे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकरी या ठिकाणी एकत्र आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, माझ्या चेहऱ्यावर जसा आनंद आहे तसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि तो आनंद बघून मलाही समाधान झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आजची ही जी जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने दलित आदिवासी गायरान 7-12 हक्क परिषद ही यशस्वी झालेली आहे। मी शिवसेना दलित आघाडीचा जालना जिल्हा प्रमुख आहे। माझं नाव आहे ॲडव्होकेट भास्कर मगरे।